पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातात कॅप्टन गिरीश पिल्लई, परमजीत सिंग आणि इंजिनियर प्रीतम भारद्वाज यांचा मृत्यू. मुंबईत जुहूच्या दिशेने जात असताना धुक्यामुळे डोंगराळ परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात. ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरचं उड्डाण. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना घेऊन रायगडला जाणार होतं. मुंबईतून रायगडमधील सुतारवाडीत आपल्या घरी तटकरे जाणार होते, मात्र मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात. हेलिकॉप्टरचा अपघात ही दुर्दैवी आणि वेदनादायक घटना. डोंगराळ भाग असल्यानं हेलिकॉप्टर चालवणं अवघड. हवाई वाहतूक मंत्रालयाला सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी पत्र लिहिणार. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जागा वाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची शहांसोबत बैठक. अजित पवार, सुनील तटकरे, गणेश नाईक तसंच आशिष शेलार यांच्या उपस्थितीत तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज सलग तिसऱ्या दिवशी बैठक. शिवालयामध्ये दुपारी बैठक पार पडणार. आतापर्यंत 150हून अधिक जागांवर एकमत. नरेंद्र मोदी आणि अमित शहांपासून राज्याला धोका. महाराष्ट्रातून मराठी माणूस त्यांना संपवायचा आहे. खासदार संजय राऊतांची टीका. देशात भाजपच्या अधःपतनाला सुरुवात झाली. लोकसभेला जे झालं नाही ते आता होईल असं स्वप्न अमित शहांना पडतंय. जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार. संजय राऊतांचं भाकीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. शिवतीर्थावर दोघांमध्ये भेट. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यापासून ते लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपेंसह इतर नेत्यांचा सहभाग. गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची पत्नी अहुजाची माहिती. मिसफायर झाल्यानं गोविंदा रुग्णालयात. अभिनेता गोविंदाला उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. माजी आमदार सिद्धराम मेहत्रेंची पंचायत समितीच्या बीडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी. मविया मोर्चाच्या वेळी निवेदन देतानाचा प्रकार. नागपूरमध्ये भाजपची आज महत्त्वाची बैठक. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित. वांद्रे पूर्व विधानसभेतील संभाव्य उमेदवार झिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई एकाच मंचावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला दोघांचीही उपस्थिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील तोडफोडीचं प्रकरण. मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचं निलंबन. तक्रारदाराच्या कांचिलात लगावणारे पोलीस कर्मचारी योगेश ढमाळे यांचं निलंबन. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात प्रकार घडला होता. धामणगाव विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांचं नाव आघाडीवर. भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेत अजित पवारांना धक्का. चिंचवड विधानसभा लढवण्याची तयारी केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत. काँग्रेस नेते सुनील केदार यांना विधानसभा निवडणूक लढवता येणार का असा प्रश्न. केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्यानं प्रश्न उपस्थित. 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणी सचिन वाझेच्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला सुनावणी. वाझेच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठानं अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शनिवारी पार्ल्यात महानोकरी मेळावा. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न. काल रात्री उशिरा कण्हेरी मठातून बाहेर पडल्यानंतर हायवेजवळ मुलांनी मुख्यमंत्र्यांना हात उंचावून थांबवलं. यावेळी ताफा थांबवत मुख्यमंत्र्यांनी मुलींचं अभिवादन स्वीकारलं. नवरात्रीत रात्री 12:15 पर्यंत मेट्रो धावणार. तर अंधेरी गुंदवली दरम्यान 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान दररोज 12 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण. मंदिराचा गाभारा चांदीच्या महिरपीनं सजला. नवरात्रोत्सवानिमित्त नंदुरबारमधल्या देवीच्या मंदिरांना आकर्षक सजावट. जिल्ह्यातील आदिशक्तीची मंदिरं विद्युत रोषणाईनं उजळली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत व्याघ्र प्रकल्प बंद. बदलत्या वातावरणामुळे मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या प्रादुर्भावात वाढ. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1261 रुग्ण तर डेंग्यूचे 1456 रुग्ण. डेंग्यू आणि हिवतापासोबत मुंबईमध्ये झिकाचा शिरकाव. झिकाची लागण झालेल्या महिलेवर उपचार सुरू. नाशिकच्या सिडको वसाहतीत राहणाऱ्यांना दिलासा. सिडकोची लीज घरं फ्रीहोल्ड करण्याची सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.